नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नागपूर शहर पोलीस भरती 2021 या प्रश्नपत्रिकेमध्ये GS आणि GK या विषयावर आलेले प्रश्न. यामध्ये टोटल 12 ते 13 प्रश्न हे सामान्य ज्ञान या विषयावर आले होते. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. नंबर 1 प्रश्न, पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणारे भारतीय खेळाडू कोण? तर याचं उत्तर आहे खाशाबा जाधव. खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी या ठिकाणी कुस्ती या प्रकारामध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले होते. दुसरा प्रश्न, भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? V.N. नागेश्वरन हे सध्या भारताचे आर्थिक मुख्य सल्लागार आहेत. नागपूर शहराचे संस्थापक कोण आहेत? याचे उत्तर गोंडराजा बख्त बुलंदशाह. नागपूरला ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी हा प्रश्न परत रिपीट होऊ शकतो. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? तर याचं उत्तर आहे लोकलेखा समिती. आपल्या संसदेमध्ये 3 संसदीय समित्या असतात. त्यामध्ये नंबर 1 अंदाज समिती, नंबर 2 सार्वजनिक उपक्रम समिती आणि 3 लोकलेखा समिती. तर जो काही शासनाचा खर्च होत असतो त्याची हिशोब तपासणी ही लोकलेखा समिती करते. कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात कमी आहे? याचं उत्तर आहे बिहार. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? संत एकनाथ. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरविते? याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कमी झाला किंवा वाढला तर जो बँकेचा जो व्याजदर असतो कमी आणि जास्त होत असतो. त्यासाठी पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट ठरवत असते. मुंडा आदिवासी जमात कोणत्या राज्यातील आहे? याचं उत्तर आहे झारखंड. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र राज्यातील नागपूर या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान आहे, जे मुख्यतः वाघांसाठी प्रसिद्ध आहे. भारताची व्याघ्र राजधानी म्हणून पण पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नागपूरचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे? याचं उत्तर आहे बेसाल्ट. बेसाल्ट हा एक अग्निजन्य खडक आहे. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य कोण करते? तर ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य ग्रामसेवकाचे असते आणि ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो. तर हे होते आपल्याला नागपूर 2021 पोलीस भरतीमधील झालेले प्रश्न. यामधील प्रश्न सर्व कव्हर केलेले आहेत. 11 प्रश्न होते. बघा तुम्हाला पण कोणते येतात. प्रश्न आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर खूप सारे प्रश्न आहेत. त्याचा पण तुम्हाला
फायदा होऊ शकतो येणारा पोलीस भरतीमध्ये. टेलिग्राम चॅनल लिंक जे आहे आपल्या बायोमध्ये आहे, जॉईन करा. थँक्यू. जय हिंद.